गुड मॉर्निंग सगळ्यांना. हा व्हिडिओ जे उमेदवार बीएड झालेले आहेत पण त्यांचं टीएटी किंवा सीटीएटी पास नाही, या उमेदवारांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे. म्हणजे खूप काय ज्या शंका असतात का त्या आज तुम्हाला समजतील. आता बघा, जे बीएड उमेदवार आहेत, काही बीएड उमेदवारांना मागच्या स्टेटमध्ये मार्क खूप चांगले आहेत, 130 आहेत, 125 आहेत. टेटमध्ये 120, 30, 25 अशा प्रकारे मार्क आहेत, तरी या उमेदवारांचा नंबर लागलेला नाही. आणि काही जे बीएड होते पण त्यांचं सीईटी पास आहेत, जे उमेदवार बीएड आहेत ते सीईटी किंवा टीएटी पास आहेत, त्या उमेदवारांचा तुम्हाला माहित आहे 111, 115 मध्ये पण नंबर लागलेला आहे. मग हे का होत आहे? कारण उमेदवार काय करतात, काय भरती कशी होते ही बाबत समजून घेत नाही. फक्त मला याच्यापेक्षा मार्क जास्त आहेत, मग माझा नंबर का लागला नाही आणि त्याचा का लागला नाही, म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी केलं असेल असं प्रत्येकाला वाटतं. पण हा मुद्दा नक्की समजून घ्या काय आहे. आता सीईटी आणि टीएटी हे जर तुम्ही पास राहिले, आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचं बीएड आहे, काय बीएड आहे, आता तो विद्यार्थी जर सीईटी किंवा टीएटी पास नसेल तर तो त्या विद्यार्थ्याचा विचार कुठे केला जाईल? जो तो समजा एमए बीएड असेल किंवा एमएससी बीएड असेल तर तो 9 ते 12 साठी असेल, किंवा फक्त ग्रॅज्युएशन करून त्याने बीएड केलं असेल तर फक्त 9वी ते 10वी साठीच तो काय असेल. आणि जर एमएससी असेल आणि एमए असेल तर तो 9 ते 12 साठी असेल. आता सगळ्यात महत्वाचं, तो सीएटी पास नाही. सीएटी पास नाही म्हणजे फक्त त्याचा विचार कुठे होतो? फक्त 9च्या पुढे जे वर्ग आहेत, म्हणजे तुमच्या पात्रतेनुसार 9 ते 12 मध्येच तुमचा विचार होईल. आणि आता तुम्हाला सगळ्यात जास्त माहित आहे का जे उमेदवार सीईटी पास होत नाही यांची संख्या किती आहेत? मोठ्या प्रमाणात, म्हणजे 70% लोक काय आहेत? सीईटी पास नाहीयेत, 70%. म्हणजे 70% फॉर्म कुठे भरतात? 9 ते 12 या वर्गासाठी. मग इकडचं मेरिट काय जातं? आपोआप हाय जातं. पण जे 6 ते 8चा वर्ग आहे, 6 ते 8चा वर्ग आहे, इकडे सीईटी पास होत नसल्यामुळे इकडे आपल्याला फॉर्म भरताच येत नाही, म्हणजे आपण इकडे पात्रच नाही. म्हणजे फक्त 30% लोक कुठे असतात? खालच्या वर्गांसाठी, जे बीएड आहेत त्यांचं 6वी, 7वी आणि 8वी. मग आता मला सांगा, जिकडे 70% लोक आहेत आणि जिकडे 30% लोक आहेत, मेरिट तर त्याच बाजूला जास्त लागेल ना, जिकडे जास्त लोक आहेत. मग होतच याचं हेच कारण होतं का, मग जे तुम्हाला 9वी 10वीला समजा तुमचा नंबर लागला 9वी 10वीच्या वर्गांसाठी, तुम्हाला 140 राऊंड सुद्धा तुम्हाला 9वी 10वीला घेतलं नाही, पण 6वी 7वी 8वी म्हणजे तुमच्याच वर्गातील एखादा उमेदवार असेल तो सीटीएटी पास असेल, त्या महिला असेल, काहींचा 115 वर सुद्धा नंबर लागून गेला. कितीवर? 115 वर. आणि 140 वाला पण का घरी राहिला? कारण 9-10 ला काय लागतं? मोठ्या प्रमाणात मेरिट लागतं. 174 सुद्धा वरच्या वर्गांना मेरिट लागलेले, 174 सुद्धा बघा तुम्ही दुसरा राऊंडचा. मग याचा हा एक परिणाम होतो, बरोबर आहे का नाही? म्हणजे सीईटी पास असल्याने काय फायदा होतो हे तर तुम्हाला कळालं. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला वर्ग पण वाढतात ना. आता तुमची कॉम्पिटिशन किती? फक्त 4 वर्गासाठी. जर तुम्ही सीईटी पास झाले तर तुम्हाला 6वी पासून ते 12वी पर्यंत अर्ज करता येतात, म्हणजे तुमचे प्लस तिथे वर्ग पण वाढतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं, तुम्हाला सीईटी पास झाल्यावर तुम्हाला ज्या झेडपीच्या काही जागा आहेत, जिल्हा परिषदेच्या काही जागा आहेत, त्या पण तुम्हाला बीएड वर, म्हणजे 6वी 7वी काही ठिकाणी 8वी पर्यंत सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. मग इथे तुमचा नंबर लागू शकतो, तिथे तुम्हाला 1 रुपया पण भरावा लागत नाही जर तुम्ही मेरिट मध्ये तुमचं सिलेक्शन झालं जिल्हा परिषदेला. हा एक प्लस फायदा आहे. पण 9वी ते 12वीच्या संस्था आपल्याकडे आहेत का? जिल्हा परिषदेच्या अजिबात नाही. मग इथे तुम्हाला काय द्यावं लागतं हे तर सगळ्यांना माहिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचा दोष म्हणजे काय असतं, आता समजा एखादा डीएड उमेदवार आहे, डीएड उमेदवाराला समजा त्याची निवड झाली तर तो फक्त त्या एक जागेसाठी एकच उमेदवार आहे, म्हणजे त्याची निवड तिथे झालेली. पण बीएड उमेदवारांचं असं असतं, बीएड उमेदवार म्हणजे जे सीईटी पास नाहीत, म्हणजे 9वी 10वीला जे अर्ज करतात, तर एका जागेसाठी किती उमेदवार पाठवले जातात? 10 उमेदवार पाठवले जातात. किती उमेदवार पाठवले जातात? 10 उमेदवार. आणि या 10 उमेदवारांपैकी तुम्हाला माहितीये काय दिल्यावर काय होतं? जो देईल त्यालाच 10 पैकी एक निवड केली जाते, म्हणजे 9 उमेदवार काय झाले तिथून बाद झाले. आणि प्लस याच्यामध्ये जर एखादा सीटीएटी किंवा टीएटी पास असलेला उमेदवार असला 10 पैकी, तर त्याला पहिले प्राधान्य देतात. मग ही बाब सगळ्यांनी लक्षात घ्या. सीईटी किंवा टीएटी का महत्वाची आहे हे समजून घ्या, कारण खूप विद्यार्थ्यांचा हाच गोळ होतो का नाही बाबा, मग आम्हाला सीईटीची गरज नाही ना, मग कशाला द्यायची. पण समजून घ्या याचे परिणाम पुढे काय होतात. आणि सगळ्यात महत्वाचा अजून एक परिणाम तुम्हाला मिळतो, म्हणजे आता समजा ओबीसी. आता ओबीसी मध्ये आता जर तुम्ही सीईटी पास नाहीत
तर तुम्ही फक्त ज्या जातीतून असतात, ज्या प्रवर्गातून असतात तिथूनच तुम्हाला धरलं जातं. आता समजा इथे ओबीसी आहे, आता बघा इथे ओबीसी आहेत. आता ओबीसी मध्ये इथे किती 575 उमेदवार दाखवले, किती 575. आणि हे उमेदवार जर सीईटी पास नसतील तर यांचा विचार कुठे होईल, फक्त ओबीसी मधूनच केला जाईल. पण हे आता समजा या 575 पैकी आपण 75 उमेदवार सीईटी पास आहेत, 90 पेक्षा जास्त. किती जास्त आहेत, 90 पेक्षा जास्त. मग आता लगेच काय होईल, जे जनरलच्या जागा असतात, मग हे जनरलच्या जागेसाठी पण इथे जाऊ शकतात, म्हणजे ओपनच्या जागा पण त्यांना जाऊ शकतात. म्हणजे ओबीसीचा जर तुम्हाला 3000 जागा मिळाल्या, ओबीसीच्या किती 3000 आणि जनरलच्या समजा 5000 जागा उपलब्ध आहेत. किती जागा उपलब्ध आहेत, 5000 उपलब्ध आहेत. पण तो उमेदवार सीईटी पास आहे, मग तो काय करेल, इथे माझं मेरिट लागलं तर बरं आहे, नाहीतर तो इकडे लागेल. मग आता मला सांगा, त्याचं ओबीसी मध्ये त्याला 130 राऊंड सुद्धा त्याचा नंबर लागत नव्हता. मग त्याचा विचार काय ओपन मधून झाला म्हणजे त्याला 125 मिळाले, तरी तो ओपन मधून तो जॉब मिळू शकतो, कारण तो सीईटी पास आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता काही जे डीएड उमेदवार आहे त्यांनी पण काय दिली, टेट दिली. आता डीएड उमेदवाराला तो कुठलाही फायदा नाही, फक्त यांनी काय केलं, पैसा वसूल करण्यासाठी शासनाने यांना काय परवानगी दिली. आता डीएड उमेदवार असेल त्याची नेमणूक कुठे होते, 1 ते 8 मध्ये. 1 ते 8 मध्ये नेमणूक होण्यासाठी तुम्हाला सीईटी किंवा टीएटी पात्र असेल तरच तुमचा विचार केला जातो. म्हणजे आता एवढे डीएड उमेदवार आहेत ना, त्यांनी फक्त फॉर्म भरून दिला, म्हणजे कोणीतरी अफवा पसरून दिली नाही, आता तुम्हाला संधी दिली, पण तुम्हाला फक्त टेट द्यायला संधी दिली, नोकरी द्यायला तुम्हाला संधी देणार नाही. कारण जेव्हा ते मार्कशीट असेल सीईटी आणि टीएटीचं, तेव्हाच तुम्हाला नोकरीसाठी तिथे बोलवलं जातं. म्हणजे तुमचं लॉग इन पण बंद होऊन जातं. हे बाब सगळ्यांनी समजून घ्या. म्हणून जे आता उमेदवार जे बीएड झालेले आहेत, आता त्यांनी टेट दिलेले, जर तुमचा स्कोर 140 प्लस जात असेल, तुम्हाला जॉब मिळू शकतो म्हणतोय. का मिळू शकतो, कारण मिळू शकतो. पण या 140 जरी राहिले आणि तुमच्या बरोबर जे उमेदवार येतील 10 उमेदवार, आता समजा तुमचा इतिहास स्पेशल आहे, एक माणूस इतिहासावर असेल का, तिथे 10 उमेदवार येतील. मग या 10 उमेदवारांपैकी सगळ्यांना माहितीये कशाने निवड होते, पण 10 उमेदवारांपैकी फक्त काय एकच पद भरलं जाणार ना, 9 उमेदवार काय केला जाणार, तिथून बाहेर येणार. म्हणजे तुमचा एवढा स्कोर असून सुद्धा तुमची निवड होईल हे तुमच्या हातात नाहीये, ते संस्थेच्या हातात आहे. पण जिल्हा परिषदेच्या असं राहतं, जे सीईटी पास त्यांना ज्या दिवशी दाखवलं त्याच दिवशी त्यांची निवड झालेली असते. तुम्हाला एखादी संस्था उपलब्ध असताना सुद्धा तुमची निवड तेव्हा कळते, ज्या वेळा संस्थेकडे तुम्ही जा, संस्था तुम्हाला घेईल त्यावेळा तुमची निवड होते. म्हणजे कारभार कोणाच्या हातात आहे, पूर्ण संस्थेच्या आधारे. म्हणून काय करा, आता टेटचं झालेलं आहे त्यामुळे सीटीएटीच्या मागे लागा, अभ्यास करा, ही परीक्षा पास व्हा, नाहीतर फक्त बीएडच्या भरोशावर राहू नका. खूप परिणाम तुम्हाला पुढे भोगावे लागतील. आणि मग नंबर लागला आणि मग कळतं का नाही बाबा मी ही परीक्षेची तयारी केली असती पूर्ण, म्हणजे तुमचं आता टेटच बाद होते ना. म्हणजे आता जे 2022 मध्ये जे सीईटी पास नव्हते पूर्ण उमेदवारांचे, म्हणजे डायरेक्ट दुसरी टेट द्यावे लागले. आता ही नंतर पुढची केव्हा होते, पुढची टेट केव्हा होते, म्हणजे या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये येतात. बघा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, कमेंट बॉक्स मध्ये सीटेट साठी तुम्हाला लाईव्ह बॅच चालू आहे, तिथे बॅच जॉईन करा, सीटेट पास व्हा, तरच तुम्हाला फायदा आहे, नाही तर खूप तोटा निर्माण होतो.